हाय फ्रेंड्स, मी स्वाती लाईफ इज यमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज ना मी सहज अशी बाजारात गेली होती। मस्त असे ताजे हिरवेगार मला ना बीन्स भेटले होते, म्हणजे फरसबी भेटली होती। तर म्हटलं चला आपण पण ही भाजी बनवूया। तर बरेच माझ्या घरच्यांना सुद्धा आवडायची नाही, पण मी अशा पद्धतीने बनवते ना तर ते त्यांना सुद्धा आता आवडायला लागली। तर मी ना अशा पद्धतीने ना तर स्वच्छ अशी धुवून घेतली आणि कैचीच्या साहाय्याने छान अशी कापून घेतली। तर बघू शकता अगदी झटपट कापून तयार होते। एक बटाटा घेतला, त्याची वरची साल काढून घेतली आणि बारीक फोडी मध्येच तयार करून घेतला। तर कोथिंबीर सुद्धा मी चिरून घेते अशा पद्धतीने। आणि जो लसूण घेतला होता, लसूण नाही ना खलबत्त्यात मी थोडासा ठेचून घेते। तर अशा पद्धतीने खलबत्त्यात जास्त पेस्ट न करता आवडधोवडच आपण ना ठेचून घ्यायचं आहे। तर तो सुद्धा मी आता बाजूला ठेवून देते। आणि आता आहे ना जे बीन्स होते ना ते सुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। आता कढाईमध्ये ना तेल टाकून घ्यायचं। तेल टाकल्यानंतर मोहरी टाकून घेतली, मोहरीनंतर जिरे टाकून घेतलं। जिरे वगैरे तडतडल्यानंतर आहे ना जे आपण लसूण ठेचून घेतला होता तो लसूण सुद्धा टाकून घ्यायचा आणि परतून घ्यायचा। अशा पद्धतीने कढीपत्ता टाकून घ्यायचा। कढीपत्त्याचा फ्लेवर आहे ना या भाजीला खूप छान येतो आणि चवीला सुद्धा छान लागतो। तर अशा पद्धतीने ना एक चमचा मी लाल तिखट टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर अर्धा चमचा आहे ना हळद टाकून घेतली। त्याच्यानंतर अर्धा चमचा आहे ना आपण आहे ना धना पावडर टाकून घेतली। आपण अगदी जगभरातले मसाले न वापरता अगदी घरातल्या साहित्यांमध्ये आणि चवीला अप्रतिम अशी भाजी बनवणार आहोत। तर कोथिंबीर टाकून घेतली आणि अर्धा कप जे पाणी टाकून घेतल्यानंतर आहे ना हे मस्त 1 मिनिटासाठी छान अशी शिजवून घेतलं। मस्त अशी ग्रेव्ही तयार होते आणि त्याच्यात जो बटाटा कापला होता तो टाकून दिला। त्याच्यानंतर आहे ना बीन्स होते ते सुद्धा टाकून दिले। आता व्यवस्थित आपण छान अशा पद्धतीने ना परतून घेणार आहोत। मस्त आणि ही भाजी ना 10 ते 15 मिनिटात रेडी होते, जास्त वेळ पण नाही लागत आणि चवीला अप्रतिम होते। तर आता आपण त्याच्यात आहे ना तर चवीपुरते मीठ टाकून घेणार आहोत। बघू शकता आपण कोणतेच जास्त मसाले नाही वापरलेले आहेत। तर त्याच्यानंतर छान असं परतून घ्यायचे। परतून घेतल्यानंतर आहे ना आपण झाकण ठेवून देणार आहोत 5 मिनिटासाठी। तर 5 मिनिटासाठी झाकण ठेवून छान अशी वाफ भरल्यामुळे ना हे फरसबी लवकर शिजते। तर आता बघूया, चला 5 मिनिटं झालेत। तर छान असे अर्धे शिजून झालेले आहेत। आता व्यवस्थित परतून घेते मी। तर अगदी आपल्याला जास्त पाण्याचा वापर सुद्धा इथं करायचा नाहीये। तर मी शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे, त्याच्याने खूप छान चव येते। तर 2 चमचे मी पोहे खायचे जो 2 चमचे असतात ना तेवढेच मी कूट टाकून घेतला। छान पद्धतीने परतून घेते। परतून झाल्यानंतर आहे ना परत एकदा आहे ना 5 मिनिटासाठी झाकण ठेवून देणार आहे, कारण की झाकण ठेवल्यामुळे ना ही फरसबी मस्त शिजून होते। तर आता मी परत झाकण ठेवून दिलं। तर आता 5 मिनिटानंतर परत बघूया। तर छान अशी कलर सुद्धा मस्त असा आलेला आहे। तर आता आपण बघूया शिजले की नाही। तर मस्त असं त्याने मोकळे झालेले बटाटे सुद्धा शिजलेले आहेत। तर आता आपण हात लावून बघूया। कोथिंबीर टाकून घेतली, कोथिंबीर बघू शकता मस्त अशी छान तयार झालेली आहे। तर मी आता एक हाताने दाबून दाखवते, मस्त अशी शिजलेली आहे। तर आपली टिफिनसाठी किंवा वरण भातासाठी सोबत तोंडी लावण्यासाठी आपली ही फरसबीची भाजी अगदी रेडी झालेली आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब